नमस्कार मंडळी, मी विराज तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये। तर दादाचं झाल्यापासून असं काय मी ब्लॉग केला नव्हता, सो फर्स्ट टाईम आता हा ब्लॉग करतोय असा। सो आज आपल्या स्वराज्य आर्ट्समधून 7-8 मंडळ म्हणजे 7-8 मोठ्या मूर्त्या जाणार आहेत। सो तिकडे जाणार। रात्री मी गेलेलो, मोठी लगबग वगैरे चालू होती जोरजोरात। सो लेट्स गो, आता बघूया आपण काय काय वगैरे बनतंय वगैरे, कोणत्या मूर्त्या रेडी झाल्यात, कोणत्या नाही झाल्यात, इकडची पण लगबग बघूया। डायरेक्ट आपण कारखान्यात भेटूया। सो फायनली आपण कारखान्यात पोहोचलो आहे, कारखाना समोरच आहे। आतमध्ये बघूया काय काय चाललंय। मंडळवाले आले तिकडे, पार्लावाले। आता तुम्ही सगळे बघितलं गणपती, हे सगळे आज जाणार आहेत। सो लेट्स गो, आज बघूया आता पहिला मंडप कोणतं जाते। मला वाटतं पारल्याचाच जायला आज मंडप पहिला। तो फायनली व्हायला हा मंडळ जाणार आहे गाईस। मंडळाचे आपले कार्यकर्ते वगैरे भेटले, तिकडे पण अर्धे उभे आहेत, पाचशा हिट वगैरे। तर तुमचं नाव? माझं नाव गणेश रमेश राणे, विले पार्ले वेस्ट। विले पार्ले वेस्ट स्टेशनला विले पार्लेचा महानायक म्हणून हा गणपती विराजमान होत आहे। तर सर्वांनी आवर्जून गणरायाच्या दर्शनासाठी और आगमनासाठी और विसर्जनासाठी सर्वांनी लवकरात लवकर यावे। तुमच्या मंडळाला किती वर्ष झाली? आमच्या मंडळाला आता जवळजवळ 18वा वर्ष चालू आहे आणि दरवर्षाप्रमाणे आम्ही सर्वजण खूप धूमधडाक्यात गणेशोत्सव बाकी सामाजिक कार्य वगैरे सगळं करत आहोत। तुम्ही सर्वांनी आवर्जून आपल्या बाप्पाला भेट द्या। जय गणेश। तो गाईज अजून काम वगैरे बाकी आहे, पाठच्या मूर्तीवरती अजून विले पार्लेच्या महानायकचा प्रबळ वगैरे लावून चाललंय। इकडे मीर दादा आलाय, भाऊजी आहेत, माणसं बोलवले आहेत कामाला। भाऊजी दिसतोय, लाईट खाली नको करू। पाठी अजून काम चालू आहे तिकडे पाठच्या मूर्तीजवळ। इकडे बिल्डिंगचं काम वगैरे चाललंय। तुम्हाला दाखवतो अजून अपडेट वगैरे काय असतील तर। पाठी पण माझ्या मूर्ती आहे, ह्या साईडला मूर्ती एक आहे। ह्या सरळ आज लाईनीत सगळे आगमन आहेत, फक्त 1-2 मूर्त्या राहतील मोठ्या मोठ्या, त्या मला वाटते त्याच दिवशी जाणार आहे। सो बघूया आता आपण पुढे काय काय होते। तो फायनली आता 12:15 झालेत आणि अजून पण बाप्पाची मूर्ती तयार नाही आले, वेळ लागणार आहे। 2 वगैरे वाजतील मला वाटतं आगमनाला वगैरे। मी आहे, मियाबा आहे आणि भाऊजी आहेत। आम्ही चाय प्यायला आलो इकडे। आता बघूया किती वाजेपर्यंत निघते, तसं मी व्हिडिओ वगैरे पुढे टाकेन, मी इन्स्टाला वगैरे व्हिडिओ टाकणार आहे। तोपर्यंत मियाबा बघा चाय कसा पितोय। पी चाय पी, मलाही राहिले। तो
सो लेट्स आपण बघूया पुढे कसं आहे. कारखान्याच्या वेळात बापलेखाची भेट झालीच नव्हती, तो तुम्हाला दाखवतो बापलेखाची भेट. बघूया आपण पुढे कसं अजून पुढे आखणी चालल्या, दाखवतो तुम्हाला जरा 2-3 क्षण असे दाखवतो आखणीचे. बाप्पाची मूर्ती निघाली, ते पूजा वगैरे चालू आहे. देऊ जान दे लहान मुलांना सरकार टिकणार आहे. थोड़ा इकडे बाहेर काढायचं का इकडे थोड़ा इकडे घ्यायचं क्या ऊपर नीचे हो रहा है क्या ट्रॉली ऐसा ऊपर नीचे हो रहा है असली में थोड़ा पीछे लेने का ट्रॉली अरे वो मूर्ति क्यों म्हणून बोलतोय पार्टी घ्या थोडी पार्टी घ्या बरोबर आहे मध्ये. तो फायनली जाईल बाप्पाला ट्रॉलीवरती चढवलं, दाखवतो तुम्हाला मी.
बोल बोल. तो अजून आगमन वगैरे बाकी आहे, सगळं मी दाखवणार आहे तुम्हाला. आता एक एक करून मंडळायचं तो बघूया. लेट्स कलर तुम्ही असा मारलाय तो काय सो काय आमचे काकाश्री. काका कसं वाटतंय, पहिलं आगमन झालं कारखान्यातून? वाटतं तर चांगलंच. 2 महिन्याची मेहनत कारीगरांनी जी केली त्या मेहनतीचं आज फळ आज आम्हाला भेटलं. आणि त्या हिशोबाने आज जे काय सुखाचे अश्रू आले डोळ्यात ते मावले नाही, एवढंच म्हणतात. काका रडतायत. आणि आपला ऑलराऊंडर फायनली अजून बऱ्याच मूर्त्या बाकी आहेत. आत्ता 4:15 झालेत, एकच मूर्ती बाहेर पडले. भाऊजी काम करतात बाकी. तो मिया बाय कुठे गेलाय काय माहिती, त्याला ब्रश आणायला बोललोय, ब्रश अजून आणतोच आहे. 5-6 मूर्तींचे काम वगैरे चाललेत. एक मंडळ आलं इकडे, ते बाहेर उभं आहे. तोपर्यंत आम्ही या मूर्तीची नेल पेंट वगैरे करतोय. भाऊजी गोल्ड कलर मारतायत, कामामध्ये एकदम गुंतलेत. तो अजून तुम्हाला अपडेट देत राहतो. सो फायनल काय बाप्पाची दुसरी मूर्ती पण निघाली आहे. जवळजवळ 5 वाजायला आलेत. माझ्या पाठी दिसते ती लालबागची मूर्ती, ती आता कारखान्यातून निघते. आता लेट्स गो, आपण बघूया. माझ्या पाठी तुम्ही बघू शकता बाप्पाची प्रबळ वगैरे लागते पाठी. बाप्पा आता थोड्या वेळात निघेल. तिथे या लोकांची ट्रॉली वगैरे लागली आहे, पुढे टेम्पो आहे. तर दाखवतो तुम्हाला बाप्पाला कसं बाहेर काढतात वगैरे ते. अशा प्रकारे आपली दुसरी मूर्ती पण बाहेर पडली आहे. तिसऱ्या मूर्तीचे काम चालू आहे. तो लेट्स गो, अजून मी तुम्हाला दाखवतो. वर
2च झालेत. आत्ताशी 2च मूर्त्या गेल्यात कारखान्याच्या बाहेर. भाऊजी बसलेत इकडे. इकडे मियाबाई आहे. तिकडे प्रबळचं काम वगैरे चालू आहे. 5-6 मूर्तीचं 2 मूर्त्यांचं काम चालू आहे पाठी. मी दाखवतो तुम्हाला आता एक एक करून. एकत्र जात आहेत. धावपळ आहे, गोंधळ आहे. मला वाटतं जवळजवळ 8:30 पावणे 9 वगैरे झाले असतील. अजून
माझ्या मते अजून हा एक जायचा आहे आणि हा उद्या जाणार आहे, हा पण हा आज जाणार आहे. बघूया आपण. अशा प्रकारे कारखाना अर्धा पाठचा खाली झाला, दाखवतो तुम्हाला. पाठचा पूर्ण कारखाना खाली झालाय पाठून. काका रडतायत तिथे. आनंद अश्रू पण आहेत, दुःखाचे अश्रू पण आहेत. दुःखाचे अश्रू म्हणजे काय, 2 महिने बाप्पाच्या सहवासात असतात एक मूर्तिकार. ती सक्सेसफुल होतो तेव्हा या आनंदाचे अश्रू वगैरे असे येतात. बाकी काय मी बोलू शकत. आर्टिस्ट तुम्ही विचार करा. सो गाईज ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.